हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्लॉगचं कारण असं की मी आज शिरपूरला गेली होती माझ्या आईवडिलांना सोडायला। पण वाटेत अचानक ठरलं की आपण बडी बिजासनी मातेला जाऊ। तिथून 30 किलोमीटरवर होतं ते। तर व्लॉग छोटासा आहे, पण व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आम्ही निघालो आहोत बडी बिजासनी मातेला। हे मंदिर महाराष्ट्र आणि MP बॉर्डरवर आहे। मुंबई आग्रा हायवेला लागूनच हे मंदिर आहे आणि हे मंदिर सेंधवा तालुक्यात येतं। बऱ्याच दिवसापासून या मंदिरात दर्शन घ्यायला जायचं होतं, कारण अवीला 2-3 वेळा स्वप्न आलेली। आम्ही मंदिरात पोहोचलो। इथे सगळं ओटीचं सामान मिळतं। आम्ही सुद्धा एक ओटी घेतली आणि दर्शनासाठी आम्ही निघालो। मंदिरात फार काही गर्दी नव्हती। हा इथे पितळी सिंह आहे, त्याच्यासमोरच एक मातीचा पण सिंह आहे आणि हा पितळी सिंह आहे। स्वरा इथे आईबाबांसोबत मस्तीच करत होती। इथे शेजारी गणपतीची मूर्ती पण स्थापन केलेली आहे। त्यानंतर हे मंदिर परिसर। मम्मी पप्पा इथे ओटी भरून घेत आहेत। आम्ही पण आता ओटी भरून घेऊ। ही मातेची मूर्ती। दर्शन आमचं खूप छान झालं। या मूर्तीमध्ये 3 देवे आहे आणि जी वरची मूर्ती आहे ती दुर्गा देवीची आहे। दुर्गा देवी नंतर स्थापन केली आहे, पण ह्या ज्या 3 मूर्त्या आहे, ही बिजासनी मातेची मूर्ती ही स्वयंभू आहे। बिजासनी माता ही बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांची कुलस्वामिनी आहे। इथे आमचं दर्शन खूप छान झालं आणि मंदिराच्या प्रदक्षिणा घेताना देवीची 9 रूपं आहेत। शैलपुत्री, प्रत्येक रूपाची इथे मूर्ती आहे आणि खूप सुंदर यांनी इथे डेकोरेट केलेलं आहे। तुम्ही बघू शकतात, प्रत्येक मूर्तीच्या वर तिचं नाव दिलेलं आहे। या सगळ्या नवदुर्गा आहेत आणि नवरात्रीमध्ये इथे विशेष गर्दी असते या 9 रूपांचं दर्शन घेण्यासाठी। आणि ही कुलस्वामिनी सुद्धा आहे, त्यामुळे इथे बरीच गर्दी असते। इथे जाऊळ पण होत असतात। इथे छोट्या कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे। खूप सुंदर इथे व्यवस्था केलेली आहे। मंदिर बरंच मोठं आहे आणि इथे मंदिराचं ट्रस्ट देखील आहे। तर या मंदिराच्या ट्रस्टमध्ये एक गोशाळा पण हे चालवतात। त्यानंतर इथे जे निवासी विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मोफत शिक्षण, मोफत जेवण आणि मोफत राहण्याची सोय आहे। मंदिर मला खूपच आवडलं आणि दर्शन पण खूप छान झालं, कारण विशेष काही गर्दी नव्हती। हे इथे त्यांनी राम मंदिराची सुद्धा स्थापना केलेली आहे। राम मंदिराबरोबरच इथे शेजारी हनुमानाचं देखील मंदिर आहे। तुम्ही पण कधी शिरपूर तालुक्यात गेले, तिथून हे मंदिर फक्त 30 किलोमीटरवर आहे, तर या मंदिराला नक्की भेट द्या। आम्ही ज्या गाडीने आलो होतो ती अवीच्या मित्राची नवीनच गाडी होती आणि त्यांची सुद्धा ही कुलस्वामिनी असल्याने इथे ब्राह्मणाकडून त्या गाडीची पूजा करून घेतली। त्यानंतर स्वराने आजीबाबांकडनं खेळणे घेतले। तिचे खेळणे घेऊन झाल्यानंतर आम्ही मग परतीचा मार्ग गाठला। मम्मी पप्पांना शिरपूरला सोडून आम्ही परत जळगावला निघालो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।